नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनल मार्फत जे काय तुम्हाला पोस्ट करतो, तुम्ही जे व्हिडिओज बघता ते आम्ही खूप अगदी मेहनतीने आणि कष्टाने केलेले व्हिडिओज असतात। पण त्याचबरोबर या सगळ्या पोस्टमध्ये आम्ही शक्यतो नागरिकांच्या समस्या सोडवायचा प्रयत्न केलेला असतो, किंवा कधी कधी अधिकाऱ्यांचं म्हणणं सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला जातो। तर हे जे पोस्ट आहेत ते तुम्ही बघतातच, पण काही कारणानं जर तुमच्या काही पोस्ट तुमच्या नजरेखालून गेल्या नसतील, चुकल्या असतील, तर आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे जे पोस्ट आहेत मागच्या एका आठवड्यात 2 आठवड्यामधल्या त्या आवर्जून बघावे अशी आमची इच्छा असल्यामुळे आज आम्ही पुन्हा एकदा काही पोस्ट तुमच्यासमोर आणणार आहोत। त्यातली पहिली ही पोस्ट आहे ती आहे शशिकांत दळवी, कर्नल शशिकांत दळवी हे जे रिटायर्ड कर्नल आहेत, त्यांनी पाणी समस्येवर ही पोस्ट आम्ही त्यांची टाकलेली आहे। याच्यामध्ये पाणी वाचवण्याचं आव्हान त्यांनी पुणेकरांना केलं आहे। असं जर नाही केलं तर आपली अतिशय पुण्याची सुद्धा वाईट परिस्थिती होऊ शकते। त्याचबरोबर ह्या पाणी प्रश्नाचाच आम्ही नंदकिशोर जगताप साहेब हे जे पाणी पुरवठा विभाग आहे महानगरपालिकेचे, याचे प्रमुख आहेत, याचे चीफ इंजिनियर आहेत, त्यांनी सुद्धा पाण्याबद्दल माय बाईट माय राईट त्यांच्या विभागाबद्दल, पाण्याबद्दल आणि पुणेकरांना पुढे येणाऱ्या समस्याबद्दल सांगितलेलं आहे। कृपया ही बाईट सुद्धा तुम्ही बघितली नसेल तर जरूर बघावी। त्याचबरोबर आम्ही आरोग्य विभागाच्या 2 डॉक्टरांची आम्ही ह्या मागील 10-15 दिवसामध्ये बाईट टाकलेले आहेत। त्यातले पहिले डॉक्टर आहेत डॉक्टर सूर्यकांत देवकर, यांनी सोनोग्राफीवर अतिशय छान माहिती आपल्याला दिलेली आहे। ही बाईट सुद्धा तुम्ही बघा। आणि दुसरे डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर सारिका फुंडे मॅडम आहेत। यांनी जसं नागरिक पुण्यामध्ये राहतात तसे इतर प्राणीही राहतात, तर प्राणी आणि नागरिक यांचे एकमेकांशी संबंध येतो, तर यामध्ये महानगरपालिकेची भूमिका काय आहे हे अतिशय थोडक्या आणि चांगल्या शब्दात डॉक्टर सारिका फुंडे यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर इतर समस्याही पुण्यामध्ये आहेत। त्यातली एक सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे वाहतूक कोंडी। मित्रांनो, यामध्ये मी एक उदाहरण म्हणून एक वाहतूक कोंडीचं दृश्य तुम्हाला दाखवलेलं आहे। हा जो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काय यातनं मार्ग सापडत असेल तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर आणखीन एक जी समस्या आहे जी इतर सामान्य नागरिकांना माहीत नाही आहे, ते म्हणजे जे आंदोलन करतात, महानगरपालिकेच्या बाहेर बसतात, तर जे आंदोलन करतात आणि ज्या अधिकाऱ्याविरुद्ध आंदोलन करतात त्याच्यामधला दुवा आहे हे सुरक्षा रक्षक। तर यांच्यावर मी आत्ता तरी 2 बाईट इथं अगदी लागून केलेली आहे, एका दिवसामध्येच केलेली आहे। कृपया हे सुद्धा तुम्ही बघावं। इथे प्रॉब्लेम असा आहे की काही उच्च अधिकारी जसे राकेश विटकर हे यांच्याबद्दल आमच्या विभागाकडे, आमच्या चॅनलकडे तक्रार आलेली आहे की त्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्यांचं पद, जे उच्च पद मिळवलेलं आहे ते आता सुरक्षा रक्षक प्रमुख आहेत। तर असे चुकीचे लोक जरी अशा उच्च पदावर असेल तर ते त्यांच्या पदाचा गैरवापरही करतात। त्यातलाच हे सांगणारं आणि दाखवणारं एक उदाहरणासहित ह्या 2 बाईट आहेत। कृपया ह्या बाईट सुद्धा बघाव्यात तुम्ही, आणि कसे कनिष्ठ जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची कशी कुचंबना होते या 2 बाईटवरनं तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं TV10 हे आम्ही अगदी कष्टानं आणि अभ्यासपूर्ण आम्ही व्हिडिओज तुमच्याकडे समोर आणत असतो। तुमच्याकडनं जर ते मिस होत असतील तर परत हे काही तुम्हाला व्हिडिओज आम्ही दाखवलेले आहेत मागील 10 ते 15 दिवसातले, तर हे सुद्धा तुम्ही बघा आणि त्याच्या समस्येचे काही तुमच्या समोर काही सोल्युशन असेल तर तेही आम्हाला कळवा आणि हे शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर मित्रांनो, TV10 हे यूट्यूब चॅनल असल्यामुळे त्यांची ताकद आहे सबस्क्रायबर। आम्हाला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा। मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। If you like the video, do like, comment, share and subscribe.